ग्रामदैवत सिद्धनाथास नतमस्तक होतो आणि पवित्र रमजान महिन्याच्या या रमजान निमित्त सुरू असलेल्या रोजा उपासात सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभचिंतितो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला निष्ठावंतांचे प्रमुख शशिकांतजी शिंदेसाहेब, प्रभाकरजी देशमुख साहेब, ज्यांनी आपल्याला एकत्र केलं ते अभयसिंहजी जगताप साहेब आणि देशमुख साहेबांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली ते सर्वजण आणि उपस्थित असलेले सर्व विचार मंचावरील वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी, समोर बसलेले मायबाप जनता, पत्रकार बंधू, खरंच वेळेच्या अभावी परंतु महाविकास आघाडीच्या या निष्ठावंतांच्या माढा मतदारसंघातल्या कार्यकर्ता संवादासाठी उपस्थित असलेल्या प्रचंड मोठ्या संख्येने समोर असलेली जनता आणि व्यासपीठावर असलेले वक्ते समोरच्या पार्टीला, महायुतीला त्या ठिकाणी त्यांना जाहीर करावं लागतं की आमच्याकडे 40 स्टार प्रचारक आहेत, आमच्या इथं स्टेजवरच तेवढे 40 असतील. ही परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे. एका मतदारसंघात आज ती परिस्थिती तयार झाली. मग खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षात काय काय घडलं याच्यावरती जर आपण त्या ठिकाणी दृष्टिक्षेप केला तर या 10 वर्षातलं सगळ्यात मोठं काम काय सांगितलं जातं तर राम मंदिर. परंतु राम मंदिराला आमचा कसलाही विरोध नाही. राम मंदिर होतंय, अत्यंत चांगलं आहे. परंतु राम मंदिराची पार्श्वभूमी काय? एका ट्रस्टला त्या ठिकाणी 72 एकराची जमीन त्या ठिकाणी दिली. त्या 72 एकरावरती राम मंदिर बांधण्यासाठी देशभरातनं, जगभरातनं वर्गणी गोळा केली, देणगी गोळा केली. त्यात मी देखील 1 लाख दिली आणि आज 5300 कोटी रुपये वर्गणी गोळा झाली आणि त्या ठिकाणी देणगी गोळा झाली आणि त्यातून 1800 कोटी रुपयाला राम मंदिर बांधलं. 3500 कोटी रुपयात ते ट्रस्ट आज फायद्यात आहे. आणि मग खऱ्या अर्थानं राम मंदिर बांधलं कसं आणि त्याच्यावरचा बाकीचा इतिहास. परंतु ज्या राम मंदिरामध्ये राम बसलेत ते राम खऱ्या अर्थाने एकवचनी होते. परंतु आम्हाला 15 लाख देणारा त्या ठिकाणी वचन गेलं कुठं? त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणून दिलेलं वचन गेलं कुठं? आमच्या शेतकऱ्याची MSP वाढवतो, स्वामीनाथन आयोग करत त्या ठिकाणी लागू करू हे दिलेलं वचन गेलं कुठं? 2 कोटी नोकऱ्याचं वचन गेलं कुठं? माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी संरक्षण देण्याची भूमिका घेतली होती, ते गेलं कुठं? सर्वांना 2022 मध्ये घर मिळेल हे दिलेलं वचन गेलं कुठं? आणि मग त्या राम मंदिरामध्ये बसलेला रामाचं त्या ठिकाणी स्वतःच्या पत्नीसाठी केलेला संघर्ष आणि ज्यानं सोडून दिली त्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतंय. ही खऱ्या अर्थानं आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मगाशी राम मंदिर झालंय, आम्हाला त्यात आनंद आहे. मग राम मंदिर होत असताना या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आपण त्या ठिकाणी समुद्रामध्ये करणार होता त्याचं भूमिपूजन आपण केलं होतं, त्याचं काय झालं? त्या ठिकाणी हिंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाची वीट आपण रचली, त्या स्मारकाचं काय झालं याचं देखील उत्तर उद्याच्या काळामध्ये आपल्याला द्यावं लागणार आहे. मगाशी बोलताना सांगितलं त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे. आज त्या ठिकाणी मणिपूर मधली परिस्थिती बघत असताना आज मायमाऊलींच्या परिस्थितीची माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत. आज देशामध्ये महिला व मुली 17,05,000 गेल्या 5 वर्षात 19 ते 24 मध्ये त्या ठिकाणी गायब झाल्यात, बेपत्ता आहेत. त्या कुठं आहेत, काय आहे, आज त्याच्यावरचा कुठलीही खबर बात नाही. आणि मग महाराष्ट्राचा आकडा विचार केला तर 2,34,898 मुली व महिला आज त्या ठिकाणी महाराष्ट्रातनं गायब आहेत. नुसत्या पुणे शहरातनं 2200 महिला मुली त्या ठिकाणी गायब आहेत. ही वेळ आपल्या घरापर्यंत यायला लागली आहे. आणि मग सरकार त्या ठिकाणी काय करतंय? कायदा सुव्यवस्था काय राखली जाते तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये
गृहमंत्र्याचाच एक आमदार त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या कार्यकर्त्यावरती गोळीबार केला जातो आणि मग नेमकं आपण जायचं कुठं? आज राज्याच्या कर्जमाफीचा विषय काढत असताना राज्यामध्ये जर आज बघितलं तर त्या ठिकाणी 2014 ते 19 मध्ये 5061 आत्महत्या त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये झाल्या. 2019 ते 22 महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 1660 आत्महत्या झाल्या आणि जुलै 2022 ते आतापर्यंत 6015 आत्महत्या त्या ठिकाणी झाल्या. आज खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला का आत्महत्या करावं वाटतायत तर त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे. एका बाजूला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री सांगतात की त्या ठिकाणी शेतकऱ्याचं 1 रुपया गेल्या 10 वर्षात कर्ज माफ केलं नाही, परंतु 25 ते 30 उद्योगपतीचं मात्र 16 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी कर्ज माफ केलं जातं. मग खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं त्या ठिकाणी विकासाचं सरकार आहे का? आणि मग त्या बाबतीत आपण भूमिका बजावणार आहे का? आत्ताच आपल्या अभिनेत्यांनी सांगितलं 6000चं कौतुक त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून मी आपल्याला छोटंसं उदाहरण देऊन थांबतो की आज माझ्या शेतकऱ्याची आजची परिस्थिती फक्त दुधावरती चालू आहे. आज दुधाच्या बाबतीमध्ये सरकारनं GR काढून 34 रुपयाचा त्या ठिकाणी भाव दिलाय, परंतु आज शेतकऱ्याला भाव किती मिळतोय? त्या ठिकाणी आपल्याला भाव मिळतोय 26 रुपये ते 25 रुपये, साधारणपणे 8 रुपये लिटरला. 20 लिटरचे 160 रुपये. 365 दिवसाचा हिशोब केला तर 58,000 रुपये त्या ठिकाणी काढून घेतले जातात आणि 6,000 देऊन आपल्याला 60,000ची जाहिरात केली जाते. परंतु उद्याच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं उद्याच्या लोकसभेमध्ये आपल्याला विचारायची. निवडणूक आहे, भरपूर बोलण्यासारखं आहे. उद्याच्या काळात आपण त्याच्यावर प्रत्येक सभेमधून प्रत्येक गोष्टीतून बोलणार आहोत. परंतु अभय दादा, आपण त्या ठिकाणी एकनिष्ठ राहून महाराष्ट्रभर नव्हे तर या माढा मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यामध्ये माढा लोकसभेचा प्रचार आपण सुरू केलेला आहात. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आज शिंदे साहेब आपला त्या ठिकाणी पवार साहेबांच्या ठिकाणी आपलं माप टाकतील आणि जो लोकसभेमध्ये आपल्याला या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याचा आम्ही भरभरून त्या ठिकाणी प्रचार करू आणि निवडून आणू. वेळेअभावी थांबतो. परत एकदा भेटूया आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.